नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यापीठांचे B.Pharm फायनल इयरचे रिझल्ट लागलेले आहेत आणि M.Pharmचं रजिस्ट्रेशन देखील सुरू झालेलं आहे. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की B.Pharm नंतर आता मी M.Pharm करू का, M.Pharm करू की फार्मा MBA करू की B.Pharmच्या बेसिसवरती मी डायरेक्ट जॉब जॉईन करू कुठे ना कुठे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याचं एज्युकेशन पूर्ण होतं त्यानंतर हा संभ्रम प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. अर्थात आता हायर एज्युकेशन घ्यायचं की डिरेक्टली जॉब जॉईन करायचा, मग हायर एज्युकेशन घेत असताना M.Pharm करावं की या ठिकाणी फार्मा MBA करावं, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो आणि ते स्वाभाविक आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं शोधायचं? लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात शिक्षणाच्या बाबतीतला निर्णय असतो तो निर्णय घेत असताना कोणी व्यक्ती सांगतोय म्हणून ते तुम्ही करावं असं कधीही अपेक्षित नाही. कारण शिक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेत असताना तुमची घरची परिस्थिती काय आहे, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुम्हाला फायनान्शियली स्टेबिलिटी किती आहे, घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि तुम्हाला लगेच जॉब करणं गरजेचं आहे की अजून 2 वर्ष तुम्ही शिक्षणावरती इन्व्हेस्ट करू शकता. मग शिक्षणावरती इन्व्हेस्ट करत असताना उगीचच कुठल्याही साध्या कॉलेजमधून M.Pharm किंवा फार्मा MBA करायचं आहे का? नाही. तर तुम्हाला पुढची 2 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर त्याच्यातून रिटर्न देखील चांगलं मिळणं गरजेचं आहे. ज्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे ते नामांकित कॉलेज असणं गरजेचं आहे. अर्थात तुम्ही जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा टीचिंगमध्ये जात आहे तर M.Pharm तुम्हाला मॅन्डेटरी आहे रूलनुसार, नॉर्म्सनुसार किंवा पुढच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू. पण जर तुम्हाला या ठिकाणी फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, रेग्युलेटरी अफेअर्स किंवा QA डिपार्टमेंट असेल, QC डिपार्टमेंट, प्रोडक्शन असेल किंवा इतर कुठलंही मेडिकल कोडिंग वगैरे डिपार्टमेंट असेल, अशा ठिकाणी जात असताना तुम्हाला M.Pharm ही सुरुवातीला एंट्री करताना मॅन्डेटरी नाही आहे. तिथं तुम्ही B.Pharmच्या बेसिसवरती देखील एंट्री करू शकता आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन नंतर ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनी चेंज करता त्या अनुभवाच्या बेसिसवरती दुसऱ्या कंपनीमध्ये जाता, निश्चितच एखाद्या M.Pharm फ्रेशर कॅन्डिडेटपेक्षा तुम्हाला मिळणारी सॅलरी ही जास्त असते. ही रिॲलिटी आहे. हां, अर्थात याचा अर्थ असा नाही की M.Pharm करू नये. M.Pharm करा, पण M.Pharm करत असताना कुठून करा? एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करा. त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचं प्लेसमेंट, ॲव्हरेज प्लेसमेंट किती होतं, पॅकेज किती मिळालेलं आहे, तिथला रेकॉर्ड कसा आहे, ह्या गोष्टी पण तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, माझ्या मित्राने M.Pharm केलं म्हणून मी करतो, तसं नाही. तुम्ही ते कॉलेज कसं आहे, त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना भेटा, तिथली सिच्युएशन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींची स्वतः माहिती घेऊन मग निर्णय घ्या. राहिला प्रश्न M.Pharm करू की फार्मा MBA करू? सध्या फार्मा MBA नंतर मोठमोठ्या फार्मा कंपन्यांमध्ये चांगलं पॅकेजेस मिळत आहे, पण त्यासाठी कॉलेज देखील तेवढं चांगलं असणं गरजेचं आहे. कॉलेजची फी देखील फार्मा MBAच्या भरमसाठ आहे. त्यासाठी तुम्ही MH MBA CET देखील दिली असणं गरजेचं आहे. अर्थात समजा आता तुमचा GPATचा स्कोअर कमी असेल, तुम्ही क्वालिफाईड नसाल, तर आता तुम्ही कुठेतरी जॉब जॉईन करा. जर तुम्हाला GPAT रिपीट करायचं असेल तर GPAT रिपीट करा, स्टायपंड मिळवा, नायपरची चांगली तयारी करा. कारण शिक्षणावरती इन्व्हेस्ट करत असाल तर ती चांगली आहे, पण घाईत निर्णय न घेता थोडासा टाईम द्या आणि तो टाईम देऊन मग निर्णय घ्या. कारण कसं आहे, आणि तुम्हालाही तुमची घरची परिस्थिती माहीत आहे की काय आहे, मला घरच्यांना लगेच फायनान्शियली सपोर्ट करणं गरजेचं आहे का? तशी सिच्युएशन असेल तर मग मी सांगेल मग M.Pharmपेक्षा तुम्ही जॉब जॉईन करा. तो एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला चांगल्या ठिकाणी पुढे अजून करिअरमध्ये संधी मिळू शकते. तर हा जो निर्णय आहे ना, घाईत न घेता स्वतःची परिस्थिती काय आहे, मी अजून 2 वर्ष देऊ शकतो का, घरच्यांचं म्हणणं काय आहे, आणि करायचं म्हणून उगाचच कुठल्या तरी कॉलेजमधून M.Pharm करू नका. मग त्याला काही अर्थ नाही आहे. करायचं असेल, स्वतःची इच्छा असेल, पुढे करिअर काय करायचं आहे, तुमचे सिनियर्स आहेत त्यांची सिच्युएशन काय आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग योग्य निर्णय घ्या. घरच्यांचं म्हणणं काय आहे, कारण निर्णय छोटा असेल, त्याचा तुमच्या आयुष्यावर जास्त परिणाम होत नसेल तर तो तुम्ही लगेच एक 5 मिनिटात 10 मिनिटात घेतला तर चालेल. पण निर्णय आयुष्यभराचा आहे, तुमच्या शिक्षणाचा निर्णय आहे, मोठे निर्णय असतात जे तुमच्या लाईफवर अफेक्ट करतात, त्याचा निर्णय मात्र वेळ देऊन, प्रॉपर ॲनालिसिस करून, त्यामधले एक्सपर्ट लोक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग निर्णय घ्या. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. कसं आहे, मी सांगू शकलो असतो काही नाही तुम्ही M.Pharm करा, असं नाही आहे. M.Pharm करा मी सांगेल, पण कुठून करा? चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करा, ज्यानंतर तुम्हाला चांगलं पॅकेज मिळू शकतं. हाही निर्णय तितकाच महत्त्वाचा आहे. तुमची आवड आहे का, खरंच तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा अकॅडमिक्समध्ये जायचं आहे का, किंवा आत्ता तुम्ही जॉब करायला रेडी आहात का? स्टुडंट फेज आणि जॉब करणं ही फेज खूप वेगळी आहे. 8-8 तास तुम्हाला एका ठिकाणी थांबून, जर तो PV रिलेटेड जॉब असेल, डेस्कवरती बसून तुम्हाला काम करायचं असतं, इंडस्ट्रीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचदा उभं राहावं लागतं, फील्ड वर्क असतं, तुम्हाला मेंटली स्ट्रेस त्या ठिकाणी असतो. जॉब कुठला आहे, कशा पद्धतीनं आहे
त्या ठिकाणी मार्केटिंगचा जॉब असेल तर ऑन फील्ड तुम्हाला जावं लागतं. या गोष्टी आहेत. म्हणजे स्टुडंट फेज आणि जॉब करण्याची फेज वेगळी आहे. तशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला घडवणं, मोल्ड करणं गरजेचं आहे. घरची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्या. आशा करतो मी जे पॉईंट दिले ते ॲटलिस्ट विचारात घेऊन तुम्हाला तुमचा निर्णय घेणं सोपं होईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, खरंच तुम्ही हुशार आहात, यावेळेस काही घाई गडबडीमुळे तुमचा जीपॅटचा स्कोअर कमी आला असेल तर तुमच्यावरती स्वतःला कॉन्फिडन्स असेल तर 1 वर्ष गॅप घ्या. जीपॅटची चांगली तयारी करा, नायपरची चांगली तयारी करा. नायपरसारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून जाऊन तुम्ही या ठिकाणी B.Pharm नंतर M.Pharm MS त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नायपरसारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करू शकता, ज्यानंतर चांगलं पॅकेज मिळेल. किंवा या ठिकाणी तुम्हाला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे तोपर्यंत कुठेतरी जॉब जॉईन करा. MBAसाठी MHCETची तयारी करा, MBA CETची, आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. एज्युकेशन लोनसारखा देखील पर्याय आहे, त्याचा देखील विचार डोक्यात करा. फक्त कोण सांगतंय म्हणून नाही तर स्वतः हे सांगितलेले सगळे मुद्दे विचारात घेऊन काळजीपूर्वक निर्णय घ्या. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी B.Pharm नंतर आता M.Pharm किंवा फार्मा MBA किंवा जॉब करायचा विचार करतात त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.